आजच्या मंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फेरे सर, या कार्यक्रमाच्या संयोजिका आदरणीय बचाव मॅडम आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आजचा दिवस खरं पाहिला तर भारताच्या इतिहासात एक सुवर्णपूर्व घेऊन येणारा दिवस आहे. 1944ला जेव्हा इंदिरा गांधी यांच्या पोटी राजीव गांधी नावाचं हे बाळ जेव्हा जन्माला आलं, खऱ्या अर्थानं इंदिराजी पंतप्रधान होत्या आणि पंतप्रधान असताना ब्लू स्टार या एका पंजाब येथील सुवर्ण मंदिरामध्ये जे काय मिशन राबवलं, त्या मिशनचा राग खलिस्तानी लोकांनी डोक्यात ठेवला आणि 1984 मध्ये इंदिराजींची त्यांच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून हत्या केली. 84 मध्ये मला कळत होतं की देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत आणि त्यांना कुणीतरी मारून टाकले, गोळ्या घातल्या आणि ज्यांनी गोळ्या घातल्या ते त्यांचे अंगरक्षक होते. आम्ही लहान लहान होतो, त्या काळात टीव्हीचा जन्म नुकताच झाला होता. रेडिओवर बातम्या आल्या, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. आता देश सांभाळायचा आहे, मग अशा वेळेस कुणाला या देशाचं नेतृत्व द्यावं, कुणाला या देशाची जबाबदारी द्यावी, तेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळीच्या लक्षात आलं की जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी नंतर जर या देशाला कोणी सांभाळू शकत असेल तर या देशातला नवयुवक तरुण तडफदार असलेला भारताच्या या 80 वर्ष आपण जे पाहतोय, 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलाय. या 80 वर्षामध्ये वयाच्या 40वा म्हणजे 40 वर्षातला असलेला तरुण, ज्याला या देशाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अचानक आहे. वास्तविक पाहता राजीव गांधी वैमानिक होते, विमान उडवणं हा त्यांचा छंद होता आणि ते पायलट होते, प्रोफेशनल पायलट होते, व्यावसायिक पायलट मध्ये नोकरीला होते पायलट म्हणून. आईची हत्या होते, त्यांना बोलून घेतलं जातं आणि देशाचे सूत्र तुम्हाला सांभाळायचे असं काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळीने त्यांना सांगितलं आणि एक 2-3 दिवसातच पंतप्रधान म्हणून सूत्र त्यांच्या हातात दिले. विद्यार्थी मित्रांनो, जे लोक आज म्हणतात की काँग्रेसने या 70 वर्षामध्ये देशात काय केलंय, त्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुमच्या घरात असलेला टीव्ही, तुमच्या घरात असलेला मोबाईल, तुमच्या हातात असलेला लॅपटॉप, तुमच्या घरात असलेला टॅबलेट, तुमच्या घरात असलेला कॅम्प्युटर, तुमच्या गावागावात असलेली शाळा, तुमच्या गावागावामध्ये जिल्हा पातळीवर असलेली MIDC, जिल्हा पातळीवर असलेले उद्योग व्यवसाय, जिल्हा परिषद शाळेची निर्मिती, ITI कॉलेजची निर्मिती, माहिती व तंत्रज्ञान महाविद्यालयाची निर्मिती, मोठमोठ्या कॉलेजची निर्मिती, ही सर्व निर्मिती 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशात जर कोणी केली असेल तर अभिमानानं तुम्हाला आणि आम्हाला जात पात धर्म पक्ष पंथ सगळं बाजूला ठेवून एकाच व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल आणि ते नाव म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी यांचं. ज्या माणसानं मोबाईलची निर्मिती, माहिती आणि तंत्रज्ञानाचं या देशाचं जाळं विस्तारलं गेलेलं आहे, या जाळ्याचा खरा शिल्पकार जर कोण असेल तर राजीव गांधी यांचं नाव आपल्याला मोठ्या अभिमानानं घ्यावं. आज खेड्यापाड्यामध्ये जे रस्ते केले, खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाच्या सुखसुविधा केल्या, त्या प्रत्येक तालुक्याच्या पातळीला, प्रत्येक शहराच्या पातळीला जे ITI कॉलेज आहे, या सर्वांची
निर्मिती राजीव गांधी केली. मोठमोठे दवाखाने असतील, एम्स सारखे दवाखाने असतील, मोठमोठे विद्यापीठ असतील, दिल्ली विद्यापीठ असेल, म्हैसूर विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, वाराणसी विद्यापीठ असेल, अशा मोठमोठ्या विद्यापीठाची निर्मिती करणारा व्यक्ती म्हणजे राजीव गांधी आहे. पहा मुलांनो, आज माझं वय 49 वर्ष आहे. म्हणजे राजीव गांधी ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होते. एक तरुण तरुणता होता. त्याच्या लक्षात आलं की 18 वर्षाचा मुलगा म्हणजे आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये भारतीय संविधान जेव्हा या देशात आलं 1949च्या नंतर आपल्या देशात एक कायदा बनवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तो कायदा असा होता की ज्या मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण असेल आणि ज्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असेल त्यांना लग्न करण्याचा अधिकार. राजीव गांधींच्या लक्षात आलं की 18 वर्षामध्ये आपल्याला पती निवडण्याचं जर सतसत विवेक बुद्धी आपल्यामध्ये जर निर्माण होत असेल, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण आपला जीवनसाथी निवडू शकतो, इतकी जर आकलन शक्ती माणसांमध्ये येऊ शकते, महिलांमध्ये पुरुषांमध्ये येऊ शकते, तरुणांमध्ये येऊ शकते, तर मग आपण 21 वर्षाचं वय 18 वर्ष मतदानाचं का करू नये. आणि तो ठराव 84 ते 89च्या काळात तो ठराव घेण्यात आला आणि या देशातल्या 21 वर्षाच्या तरुणाला जसा मतदानाचा अधिकार होता तसाच अधिकार 18 वर्षाच्या मुलाला अधिकार देण्यात आला. आज आपण पाहतो देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपण सद्भावना दिवस म्हणून या दिवसाला मान्यता देतो किंवा दिवस साजरा करतो. त्याचं कारण आहे राजीव गांधी सारखा व्यक्ती ज्याला या देशात प्रेम पेरायचं, ज्याला या देशातली जात पात धर्म पंथ भाषा राज्य हा सगळा वाद एकीकडे माणसाने माणसाशी माणसासह वागावे आपण जी म्हणतो ना प्रार्थना, त्या प्रार्थनेला राजीव गांधी यांना तळागाळापर्यंत पोहोचवायचं होतं. आणि म्हणून हा सद्भावना दिन, राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस साजरा करतो. पहा एक विशाल मन कसं पाहतो, ज्या माणसाच्या आईची अंगरक्षकांकडून गोळ्या झाडून हत्या होते तरीही तो व्यक्ती या देशात प्रेम रुजवण्याचा प्रयत्न करतो, भाईचारा रुजवण्याचा प्रयत्न करतो, प्रेम रुजवण्याचा प्रयत्न करतो. आपसामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा हे जर हा विचार जर तो घेऊन जात असेल तर मला असं वाटतं की या देशामध्ये जे काही आज जाती धर्माच्या नावावर, हिंदू मुसलमानाच्या नावावर, ओबीसी मराठ्यांच्या नावावर, अबकड्याच्या नावावर एससी वर्गीकरणाच्या माध्यमातून जे काही चाललेलं आहे हे अतिशय विधारक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे राजीव गांधी सारखा नेता आपल्याला सांगतोय की आपण सगळे भाऊ आहोत, आपण सगळे समान आहोत, आपल्यामध्ये बंधुभाव आला पाहिजे, आपल्यामध्ये एकमेकांमध्ये भाईचारा आला पाहिजे, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आला पाहिजे, प्रेम आलं पाहिजे, असा विचार घेऊन चालणारा व्यक्ती या देशाचा 5 वर्ष पंतप्रधान असतो. आणि या 5 वर्षामध्ये माहिती तंत्रज्ञान असेल, कॅम्प्युटर असेल, नद्याजोड प्रकल्प असेल, पंचायत राज प्रकल्प असेल, 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार देण्याचा जो काही संकल्प असेल, याच गोष्टी आहेत ज्यांनी भारताला 1989 पासून ते 2014 पर्यंत सशक्त भारत निर्माण केला. या भारताची निर्मिती होत असताना, भारत देश म्हणून आपण भारतीय म्हणून घेत असताना आपला अभिमान वाटतो. आज अमेरिकेत बसलेला असलेला माझा भाऊ, आज चीन जपानमध्ये बसलेली माझी बहीण, आज पाकिस्तानमध्ये असलेला माझा मित्र जर मला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जर मला जर दिसत असेल, लांब कितीतरी हजारो किलोमीटर असलेला माणूस जर मला जिवंत दिसत असेल आणि आम्ही दोघं जर एकमेकांना बोलत असेल, आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्ही एकमेकांना दाखवू शकत असतील, आमच्या भावना जर एकमेकांपुढे फुटत असतील, ती जर कुणाची मेहरबानी असेल तर ती राजीव गांधींची आहे हे आपल्याला निश्चितच मान्यच करावं लागेल. टेलिफोन, कॅम्प्युटर या माध्यमातून जुना काळ टेलिफोन होता, फिरवायचा, टँकराला असा आवाज येणारा फोन, टँकरला टक 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 टक, त्याचा टिंग टाऊन टाऊन टिंग टाऊन. आणि आज आपण पाहतो मोबाईल नुसतं आपण डोळ्याकडे धरलं की नुसतं कांबळे सर असं नाव जरी घेतलं तर कांबळे चालला फोन लागून जातो. ही जी काही माहिती तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली, या प्रगतीचा खरा जनक, या प्रगतीचा खरा मास्टर माइंड, या प्रगतीला या देशासमोर आणणारा जर कोणी व्यक्ती असेल तर राजीव गांधी आहे. आणि आज स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि आज रेणुकाचाही वाढदिवस आहे. रेणुका, मला खूप आनंद होतो जेव्हा जेव्हा महान पुरुषांचे वाढदिवस असतात, जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असते आणि ज्या ज्या मुलांचे वाढदिवस त्या दिवशी असतात,
निश्चित तुम्ही भविष्यामध्ये देशासाठी काहीतरी करू शकाल एक अपेक्षा माणसाला असते आणि तुमच्या आपली अपेक्षा पूर्ण होत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप भाषणं केली, भाषणातून आपलं मन व्यक्त केलं. ते राठोड असेल, माझा युवराज असेल, युवराज भाषण करू शकतो याचा मला खूप अभिमान आहे. राठोड भाषण करतो याचा मला अभिमान आहे. पण गेले की जेव्हा 5वीला होते तेव्हा पहिले हे बोलत सुद्धा नाही, पण आता बोलायला लागले, विचार मांडायला लागले. आणि ही प्रगती, ही खरी प्रगती जर कशाची असेल तर मला वाटतं अशा नेत्यांच्या या देशातील वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जयंत्याच्या माध्यमातून, पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण आपले विचार प्रकट करत असतो, आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण सर्वजण जास्तीत जास्त सहभागी होत राहा. कारण की श्री सरस्वती गौर शिक्षण संस्थेचा एक मोठा उद्देश आहे की आमचे विद्यार्थी भविष्यामध्ये चांगले वक्ते झाले पाहिजे, चांगले नेते झाले पाहिजे, चांगले कामगार झाले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले डॉक्टर झाले पाहिजे, चांगले वकील झाले पाहिजे, चांगले इंजिनियर झाले पाहिजे. या देशाचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. हा देश, हा तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा याच्या बाहेर तुम्हाला पडायचं आहे आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम, या देशाला सुजलाम सुफलाम तुम्हाला बनवायचं आहे. म्हणून आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. फक्त राजीव गांधीजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढंच तुम्हाला सांगतो की जात, पात, धर्म, पंथ काहीही नाही, माणसाने माणसाशी माणसासम वागावे. एवढंच ही जी काही आपण प्रार्थना बोलतो, पसायदान म्हणतो, या पसायदानाला आत्मसात करा. जोपर्यंत आपण जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या बाहेर करणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. मला तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं की एखाद्या हिंदू व्यक्तीचा जर आता ॲक्सिडेंट झाला, त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं, त्याचा मुलगा कट्टर हिंदुत्ववादी, तो डॉक्टरांना म्हणणार आहे का तुम्हाला ते डॉक्टरांनी सांगितलं बाबा यांना रक्त लागतं बी पॉझिटिव्ह, तर तो डॉक्टरांना म्हणणार आहे का साहेब माझे वडील खूप कट्टर हिंदूवादी आणि काही करा, माझ्या वडिलांना हिंदूचंच रक्त द्या, मुस्लिमचं, जैनांचं, ख्रिश्चनांचं, बौद्धांचं, मराठ्यांचं रक्त नको, आम्हाला फक्त जे हिंदूचं असं म्हणणार आहे का? नाही. तेव्हा तो डॉक्टरांना सांगेल डॉक्टर काही करा पण माझ्या वडिलांना वाचा. डॉक्टर ही कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या राज्याचा माणूस बघणार नाही, त्याचं रक्त बी पॉझिटिव्ह आहे का बघणार. आणि ते बी पॉझिटिव्ह रक्त त्या व्यक्तीच्या वडिलांना लावणार किंवा वाचण्याचा प्रयत्न करा, वाचा. मग जर जीवन मरणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जातीचा प्रश्न राहत नाही, आपण जातपात पाहत नाही. म्हणून आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जातपात मोठा भाऊ, धर्माच्या नावावर आमचा भाऊ. धर्म, जात ही आपल्या घरात असली पाहिजे, ती आपल्या वैयक्तिक समाज रचनेमध्ये असली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा तेव्हा भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे. एवढीच आपल्याकडून मंगल आणि चांगली अपेक्षा करतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले नील चष्म्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण नाही आभार मानतो की आपण मला बोलवलं, आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आपली सहनशक्ती संपल्यानंतरही काहीतरी ऐकावं अशी एक इच्छाशक्ती तुमच्या निर्माण झाली. ही इच्छाशक्ती कायम अशी राहो. असं म्हणतात की जे वाचतात ते लिहू शकतात, जे वाचतात ते लिहू शकतात, जे लिहू शकतात ते बोलू शकतात आणि जे बोलू शकतात ते परिवर्तन करू शकतात. म्हणून आपल्याला आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन करायचं असेल, आपल्याला बदलायचं असेल तर वाचलं पाहिजे. वाचलं नाही तर लिहिलं पाहिजे, लिहिता यायला नाही कमीत कमी ऐकलं तरी पाहिजे. पण या तिन्ही प्रक्रियेचं मूळ उद्देश शिक्षण आहे आणि शिक्षण हे माणसाला शहाणं करत असतं. शिक्षण हे माणसाला का, कशासाठी, कशामुळं हे प्रश्न निर्माण करण्याची सतत विवेक बुद्धी देतं. त्यासाठी या शिक्षणाचा उपयोग आपण घेतला पाहिजे. सरस्वती गौर शिक्षण संस्थेच्या या उद्देशाला आपण सर्वांनी साकार केलं पाहिजे. आपण सर्व शिकूया, मोठे होऊया आणि आपल्या शाळेचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या घराचं, आपल्या जिल्ह्याचं, नव्हे महाराष्ट्राचं नव्हे तर आपल्या देशाचं नाव आपण मोठं करूया असा संकल्प राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं, सद्भावना दिनाच्या निमित्तानं आपण सर्व करूया. आपण मला सर्वांनी बोलवलं, आपण आदर सत्कार केला, आभार मानतो. या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.